नमस्कार, मी रुपाली भालेराव. सिटी लाईन न्यूज या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे ओढ तुझ्या दर्शनाची. ही कविता वारकरी आणि तो पांडुरंग या दोघांमधल्या संवादावर आधारित आहे. कविता कशी वाटली हे नक्कीच आवर्जून सांगायला विसरू नका. कवितेचे शीर्षक आहे ओढ तुझ्या दर्शनाची. काय रे बाबा पांडुरंगा, कसा आहेस तू? काय रे बाबा पांडुरंगा, कसा आहेस तू? भक्तांच्या भेटीच्या आतुरतेची वाट पाहतोयस का रे तू? तुझ्या भेटीला म्हणे येऊ नये मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी. तुझ्या भेटीला म्हणे येऊ नये मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी, पण मग यंदा वारी चुकली असा प्रश्न पडावा का रे मणी? वारीला आलो नाही तरी तू दिसला त्या मदतीच्या दोन्ही हातांमध्ये. वारीला आलो नाही तरी दिसलास तू मदतीच्या दोन्ही हातांमध्ये. स्वयंसेवक म्हणून तूच काम करत होतास ना रे त्या सेवकांमध्ये. पावसाने आता नदीची पातळी ओलांडली आहे. पावसाने आता नदीची पातळी ओलांडली आहे. ते पाणी ओसरेपर्यंत तुझ्याच दर्शनाची वाट मी पाहतो आहे. तुझ्या दर्शनाने सारी चिंता माझी मिटणार नाही. तुझ्या दर्शनाने सारी चिंता माझी मिटणार आहे. तुला समोर पाहताना मनी वेगळाच आनंद दाटणार आहे. पांडुरंगा तुझे सोळे रूप पाहून भक्तही तृप्त होतो. पांडुरंगा तुझे सोळे रूप पाहून भक्तही तृप्त होतो. आनंदाचे तरंग जणू काही त्याच्या मनात जागे उठून उठतो. आनंदाचे तरंग जणू काही त्याच्या मनात जागे उठून उठतो. भगवा झेंडा हाती घेऊन वारकरी दर्शनाच्या रांगेत सारं काही विसरून उभा आहे. भगवा झेंडा घेऊन हाती घेऊन वारकरी दर्शनाच्या रांगेत सारं काही विसरून उभा आहे. तो स्वतःसाठी कमी पण दुसऱ्यांसाठी जास्त मागतो आहे. एक वेगळाच आनंद, एक वेगळीच अनुभूती. एक वेगळाच आनंद, एक वेगळीच अनुभूती तुझ्या दर्शनाने मिळते. तुझ्या भेटण्याच्या आशेने काळे नभही गहिवरून येते. टाळ मृदुंगाच्या गजरात तुझ्या भक्तीचे पावलं थरकतात. टाळ मृदुंगाच्या गजरात तुझ्या भक्तीची पावलं थरकतात. शिनलेल्या त्या डोळ्यांना तुझ्या दर्शनानेच ते सुखवतात. पाहिलं प्रेक्षकांनो, ही पंढरीची वारी किती अगम्य आणि अद्भुत आहे. अशी ओढ ह्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपल्या पांडुरंगाविषयी दिसून येते. तुम्हाला कविता कशी वाटली हे नक्कीच आवर्जून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या कवितेमध्ये. धन्यवाद.